रसिको हो धन्यवाद. इथे जमलेला सर्व तमाम बायबाप रसिका प्रेक्षकांना मानाचा मुजरा करून श्रीदेव आत्मेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ आपल्या समोर सविनय सादर करत आहोत. एक पौराणिक गण कबीर शंकरे लिखित योगेश शंकरे दिग्दर्शित आमच्या गणनाट्याचं नाव आहे ज्वालासुराचा वध. अर्थात गणेशाला दुर्वा प्रिय का झाल्या. रसिको हो, कथा अशी आहे की आपल्या सर्वांचं लाडकं आराध्य दैवत श्री गणेश, तर या गणेशाला आपण मोठ्या भक्तिभावाने दुर्वा का अर्पण करतो. तसेच या गणेशाला अनेक तावे का पडली, या आपल्या मनाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे आम्ही आमच्या गणनाट्यातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्री आत्मेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ हक्कमा संगणवाडी आपल्या समोर सविनय सादर करत आहोत. एक चित्त थांबणारा गणनाट्य यमपुत्र ज्वालासुराचा वध. मी तुम्हा सर्व देवगणांचे स्वागत करतो. हे शिवशंभो, लक्ष्मी रमणा, ब्रह्मदेव आणि या सभेला उपस्थित असणारे कश्यप ऋषी, मी देवांचा राजा या नात्याने समस्त देवगणांचे या सभेमध्ये स्वागत करत आहे. परंतु आजची ही यमनगरी सभा प्रत्यक्षात यमराजांनी घेतली असून यमराज अजून देखील सभेला उपस्थित नाही. तेव्हा देव हो, यावर काहीतरी मार्ग सुचवा. देव, सर्वप्रथम माझा जन्म भगवान विष्णुदेवांच्या नाभी कमलातून झाला आणि या ब्रह्मदेवाच्या मुखातून 4 वेद निर्माण झाले आणि मला सृष्टी निर्मितीचे कार्य दिले असून मी या नात्याने समस्त देवगणांचे स्वागत करतो. समस्त देव हो, तुम्ही सर्व देवगणांनी मिळून मला सृष्टी संगवण्याचे कार्य दिलात आणि ते मी अविरतपणे पूर्णही करत आहे. वैकुंठीतील विष्णू या नात्याने समस्त देवगणांचे मी स्वागत करतो. ठीक आहे देव हो, आपल्या सर्वांच्या संमतीने आपण पुढील सभेला सुरुवात करूया. ठीक आहे. 3 तास सप्त पाताळ भ्रमण करत असताना अजून या ब्रह्मपुत्र नारदाला एकही कळीचे साधन सापडले नाही. जर कळीचे साधन सापडले नाही तर मला आणि माझ्या मनाला नवी शांतता मिळणार नाही. काही ना काहीतरी कळीचे साधन तर शोधले पाहिजे. नारायण नारायण. समस्त देव हो, या शुभ प्रसंगी आपणास या पुत्र नारदाचा साष्टांग प्रणाम. देव हो, आपण कोणत्या कारणास्तव या ठिकाणी जमला आहात? काही विशेष? नारायण नारायण. नारदमुनी, आजची ही यमनगरी सभा प्रत्यक्षात यमराजाने घेतली असून यमराज अजून देखील सभेला उपस्थित नाही. नारायण नारायण. आजची ही सभा प्रत्यक्षात मात्र सूर्यपुत्र यमराजाने घेतली असून या सुवर्ण सिंहासनी प्रत्यक्षात मात्र सूर्यपुत्र यमराज विराजमान नाही. ही गोष्ट फार अपमानास्पद आहे. देव हो, आपण क्षणाचाही विलंब न करता या पुढील कार्याला सुरुवात करावी. नारायण नारायण. देव हो, अशा या आनंदाच्या प्रसंगी आपण प्रियतमेचा नृत्याविष्काराला सुरुवात करूया.
देव हो, मी सूर्यपुत्र यमराज समस्त देव हो, माझ्या या यमनगरीत सभेचे पाचारण मी केलेले असून माझ्या अनुपस्थितीत तुम्ही प्रियतमेच्या नृत्याविष्काराला सुरुवात केलात. हे या सूर्यपुत्र यमराजाच्या कीर्तीला वर्णनीय नाही. याचं प्रायचित्त समस्त देवगणांना भोगावं लागणार. यापुढील सभेची सुरुवात मी स्वतः सूर्यपुत्र यमराज करणार आहे, ज्याच्या पाठीशी साक्षात सूर्यदेवाच्या तेज असताना हा सूर्यपुत्र यमराजाच्या कीर्तीला वर्णनीय भय नाही. प्राण हरण्याचा पाश हातामध्ये दक्षिणेचा स्वामी. ओ प्राण हरण्याचा पाश हातामध्ये दक्षिणेचा स्वामी. तो यमराजा नागराजा समस्त देव हो, मी या सभेला हजर नसताना तुम्ही प्रियतमाच्या नाच गाण्याला सुरुवात केलात. हेच या सूर्यपुत्र यमराजाच्या कीर्तीला वंदनीय नाही. याचाच प्रायचित्त तुम्हा सर्व देवांना भोगावे लागणार आहे. सर्व देवांना आणि यापुढे सभेचे कामगार मी स्वतः यमराज बनणार आहे. यमराज. प्रियतमा, तू तुझ्या नाच गाण्याला सुरुवात कर आणि माझं मन मंत्रमुक्त कर. आदेश. त्रिलोत्तमाया माते नृत्य रंगले, त्रिलोत्तमाया माते नृत्य रंगले. ब्रह्मा विष्णू महेशाचे पान रंगले. ब्रह्मा विष्णू महेशाचे पान रंगले. त्रिलोत्तमाया माते नृत्य रंगले, त्रिलोत्तमाया माते नृत्य रंगले. ब्रह्मा
अरे राक्षसा, तुला ऐकायचंच आहे ना? ऐक तर. सर्व देवांची सभा चालू असताना त्याच वेळी प्रियतमाच्या नाच गाण्यातून माझे तेज जमिनीवर पडतात. त्यातून तुझी उत्पत्ती झाली. असं पिताश्री, या नहर देवाला योग्य ते नामकरण करू. मी आपल्यासाठी कोणते कार्य करू हे आम्हाला कथन करा. तुला असा आशीर्वाद देतो की सारं त्रिभुवन जिंकून अस्मसात करून तू तुझी सत्ता प्रस्थापित कर. आणि तुझे नाव जोरासूर आहे. जोरासूर. पितामहा, आपण निघावं. ठीक आहे, येतो मी. नारायण नारायण. मुनिवर्य, काय बळबळत आहात? तिकडे यमराज येते, जमिनीवरती पडतात. या असुरा दैत्याने निंदी दिला असून त्यांनी मला असा आश्रय दिलाय की मी हे सार धरती म्हणतो जाळून भस्म करणारच आहे. त्या वराची प्रचिती मी तुमच्यावरती करून पाहतो. नारायण नारायण. विनाशकाली विपरीत बुद्धी. अरे दैत्यराज जलासुरा, असा गर्व बरा नाही. गर्वाचे घर नेहमी खाली असते. तुला जर तुझ्या पराक्रमाची प्रचिती पाहिजे असेल तर प्रथम भूतलावरती जाऊन सजीव मनुष्य ज्यांच्यावरती तुझ्या अंगात असलेली धगधगती ज्वाला जाळून तिथे टाक. म्हणजे तुझे पुढील कार्य अगदी सोपे होईल. नारायण नारायण. मुनिवर्य, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केलात. आत्ताच्या आता दैत्यराज ज्वालासूर भूतलावर जाऊन आपल्या पराक्रमाच्या जोरावर आपली सत्ता प्रस्थापित करणार आहे. नारायण नारायण. निघावे ज्वालासूर दैत्यराज, निघावे आपण. नारायण नारायण. नमो अधिगणाम वंदु सोहम गजानन. नमो अधिगणाम वंदु सोहम गजानन. 31 कोटी देव वंदी गणरायाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नमो अधिगणाम वंदु सोहम गजानन. नमो अधिगणाम वंदु सोहम गजानन. 31 कोटी देव वंदी गणरायाला. रसिक हो, भर सभेमध्ये यमराजाने ज्वालासुराला सारं त्रिभुवन जाळून भस्म कर असे वरदान दिले. त्यानंतर ज्वालासुराने भूतलावरती जाऊन आपल्या वराच्या जोरावर कित्येक वर्ष राज्यकारभार सांभाळत होता. जसजसा ज्वालासुर मोठा होत होता तस तसा त्याचा क्रोध पराक्रम देखील वाढत होता. धर्तीवर त्याने आपली सत्ता प्रस्थापित करून ऋषीमुनींचा देखील छळ करत होता. पृथ्वीवर जो सजीव दिसत असे
तेव्हा तो जाणून भस्म करत असे. श्री अंधेश्वर महालक्ष्मी नमन मंडळ आपल्या समोर सविनय सादर करत आहोत ज्वालासुराचा वध. अर्थात गणेशाला दुर्वाप्रिय का झाल्या. यमराजाचे तेज जमिनीवरती पडतात. या असुरी नत्याची उत्पत्ती झाली. भूतलावरती जाऊन भूतलावरचा राजा झाला ज्वालासूर नव्हे. ज्वालासूर नारायण नारायण ज्वालासूर दैत्य मातला गर्वाने ज्वालासूर दैत्य मातला ज्वालासूर दैत्य मातला गर्वाने ज्वालासूर दैत्य मातला तू आणि असा शांत. अरे ही वेळ अशी शांत बसायची नाही. नारायण नारायण. मुनीवर्य काय बोलायचं तुम्हाला. काय ते स्पष्ट कथन करा. नारायण नारायण. दैत्यराज वरसुरा तो असुरांचा राजा हो आणि सर्वत्र तुझ्या नावाचा जय जयकार. परंतु नारायण नारायण. परंतु काय झाला. काय बोलायचं आहे स्पष्ट कथन कर. नारायण नारायण. हेच तर कथन करण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे. अरे दैत्यराज वरसुरा नीट लक्ष देऊ नये. ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी तुम्हा असुरांच्या वाट्याला विष आले आणि देवांच्या वाट्याला मात्र अमृत आले. हे लक्षात सांगू. नारायण नारायण. मुनीवर्य त्या समस्त देवगणांनी मिळून माझ्या बांधवांवरती फार मोठा अन्याय केलेला आहे. समस्त देवगणांना निस्तराभूत केल्याशिवाय नारायण नारायण. शांत बसणार नाही. मुनीवर्य पहिली स्वारी कोणावरती करावी हा देखील आपला सल्ला असेल. नारायण नारायण. दैत्यराज वरसुरा अरे तुला जर तुझ्या पराक्रमाची प्रचिती पाहिजे असेल तर प्रथम देवराज इंद्रदेव रंभेच्या नाचगाण्यामध्ये दंग झालेले आहेत. सॉरी त्यांच्या अमरावतीवरती करा आणि त्या सुवर्ण सिंहासनाचे चक्रवर्ती सम्राट व्हा. नारायण नारायण. योग्य मार्ग कथन केला. नारायण आत्ताच आता हा ज्वालासूर नव्हे दैत्यराज ज्वालासूर अमरावतीला जाऊन त्या देवेंद्राच्या सिंहासनी विराजमान होणार आहे. नारायण नारायण. इंद्रदेव सांभाळ सांभाळ तुझी सोन्याने नटलेली अमरावती.
हा दैत्यराज ज्वालासुर तुझ्या तुझ्या अमरावतीत चाल करून येत आहे इंद्रदेव. निघावे ज्वालासूर दैत्यराज, आपण निघावे. अंती जाशील नाही एकलाच प्राण्या माझे माझे संभाव. म्हणून नाही हो अंती जाशील संभवणारा एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही दैत्यराज नाही कुणाचे तू नाही नाही राजा. नाही नाही इंद्रदेव तेहतीस कोटी देवांचा राजा हा देवेंद्र आणि ही माझी वैभवशाली अमरावती अमरपुरी झाली असून त्याची निर्मिती त्या विधात्याने केली आणि ती धनलक्ष योग्य विस्तारिती झाली. माझ्या या दरबारामध्ये रंभा अप्सरा नृत्य करत असतात, ते पाहून देवही आनंदित होतात. अशी माझी सोज्वळ अमरावती. इथे कशाचीही कमी नाही. कमी आहे त्या फक्त रंभेचा नाच गाण्याची. रंभे अगये रंभे रंभे आज तुझ्या नृत्यानं मला व माझ्या मनाला मंत्रमुग्ध करून टाक. याग याग सया मिळोनी घुंगरू बांधू पाया. याग याग सया मिळोनी घुंगरू बांधू पाया. हो नाचू रे धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. याग याग सया मिळोनी घुंगरू बांधू पाया. याग याग सया मिळोनी घुंगरू बांधू पाया. हो नाचू रे धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. इंद्रच्या या दरबारी जमलेल्या रंगानारी. जमली ही मंडळी सारी हर्षली इंद्रापुरी. रघुवाचे रमताचे रघुवाचे रमताचे रमदाई वाया. हो नाचू धुंद झाली काया. रमदाई वाया. हो नाचू धुंद झाली काया. याग याग सया मिळोनी घुंगरू बांधू पाया. याग याग सया मिळोनी घुंगरू बांधू पाया. हो नाचू रे धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया. धुंद झाली काया. हो नाचू धुंद झाली काया.
वाटे मनिया जमजला घ्यावी भेट इंद्राची हो वाटे मनिया जमजला घ्यावी भेट इंद्राची अमराच्या प्रणाम देवराज प्रणाम आपणाच्या नाथाचा संतान प्रणाम नारायण नारायण नारद मुनी कसं काय काही येणे केलं या माझ्या वैभवशाली अमरावती नारायण नारायण काय सांगणार देवराज या भूतलावरती फार भयंकर मोठं संकट आलेलं आहे नारायण नारायण संकट कोणतं संकट नारद मुनी मी आपल्या बोलण्याचा अर्थ समजलो नाही देवराज हेच कथन गाण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे फार मोठं संकट आलेलं आहे तुम्हा सर्व देवांची सभा भरली असता सूर्यपुत्र यमराजाचे ते जमिनीवरती पडले आणि त्या तेजापासून एका असुरी दैत्याची निर्मिती झाली आणि त्याचे नाव दैत्यराज ज्वालासूर असे ठेवण्यात आले आहे आणि तो या साऱ्या सृष्टीचा विनाश करू पाहतो आहे प्रथम आपल्या या अमरावतीवरती तो चालू करून येत आहे आणि हा संदेश देण्याकरिता मी इथपर्यंत आलो आहे नारायण नारायण नारद मुनी भूतलावरती देवगणांपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही श्रेष्ठ आहे ते फक्त आम्ही देवगण दैत्य नव्हे आणि जो जन्माला आला त्याचा मरण काळ हा निश्चित आहे तेव्हा पुढील भ्रमण कार्य तुम्ही असे चालू ठेवा मी पाहतो त्या ज्वालासुराचा पराक्रम ठीक आहे देवराज येतो आम्ही दैत्यराज ज्वालासुरा इंद्रदेवा सांभाळ सांभाळ तुझी सोन्याने नटलेली अमरावती दैत्यराज ज्वालासूर तुझ्या या अमरावतीवरती आक्रमण करून येत आहे यमराजाचे तेज जमिनीवरती पडताच या असुरी दैत्याची उत्पत्ती झाली भूतलावरचा राजा झाला हा दैत्यराज ज्वालासूर इंद्रदेव नाही सोबत तुला हा चमकणारा सिंहासन नाही सोबत हा राजमुकुट हा सिंहासन हा राजमुकुट हस्तगत करून तुझ्या अमरावतीचा
सम्राट बनायचं आहे मला. दैत्यराज ज्वालासूर. दैत्यराज इतका क्रोध बरा नव्हे. तपोबलाच्या जोरावर तुला नेत्र असूनही तो अंध झाला आहे. हा असुरी मार्ग सोडून दे. सत्याच्या मार्गाने वाग. असुरी मार्गाने मिळवे धन मानवाला देखील सहन होत नाही. त्याचा मृत्यू देखील होतो. दैत्यराज ज्वालासूराचा मृत्यू. अरे जाणं मृत्यूलाही जिंकून घेतलाय. याचा मृत्यू होईलच कसा. इंद्रदेव तुझ्या या बलावती तुझ्या छात्यावर पाय ठेवून उभा आहे तो मी आहे. दैत्यराज ज्वालासूर. दैत्यराज अमरावती मिळवण्याचे तू साधन केले. तुला देखील पायदळ उडवण्यात येईल. इंद्रदेव कोणत्या दैवताच्या जोरावरती स्वतःला देव म्हणून म्हणतोस. इंद्रदेव अरे त्याला अहिलेला बघून भ्रष्ट केलंस तेव्हा कुठं गेला होता तुझं देवपण. इंद्रदेव कुठं गेला होता तुझं देवपण. दैत्यराज जे विधी निघत होत ते झालंच. वा इंद्रदेवा म्हणजे तुम्ही देव करता तो धर्म आणि आम्ही दानव करतो तो अधर्म. इंद्रदेव काळांतरापासून चालत आलेलं देव आणि दानवाच्या तांडवाला हा दैत्यराज ज्वालासूर पूर्ण वेळ आपल्याला आहे. नाही सोबत तुला हा राजमुकुट. नाही सोबत चमकणारा सिंहासन. हा सिंहासन हा राजमुकुट माझ्या स्वाधीन करून इथून प्रस्थान करा. ही तुला अखेरची चित्र देतोय. दैत्यराज अमरावती मिळवण्याचे साधन केले तर तुला देखील पायदळ कोणत्या दैवताच्या जोरावरती स्वतःला देव म्हणतो. ब्रह्मा उर्वशी मिळता त्यांच्या तालुक्यात देव स्वतःला देव म्हणून म्हणतोस. दैत्यराज सूर्य पश्चिमेला उगवेल. चंद्र आपली दिशा बदलेल. परंतु ही माझी सोन्याने नटलेली अमरावती तुला कधीच मिळणार नाही. तुझा भाऊ मला सामर्थ्य असेल तर स्वीकारा अंगण. स्वीकारा अंगण. अजून वेळ गेला नाही. इंद्रदेव पाहिलास का ज्वालासुराचा पराक्रम. तुझ्या या सुवर्ण सिंहासनाचा चक्रवर्ती सम्राट झाला हा ज्वालासूर नव्हे दैत्यराज
मला सोड. इंद्रदेव काय म्हणाला होतास? सूर्य पश्चिमेला उगवेल, चंद्र आपली दिशा बदलेल, परंतु तुझा अहंकार रणांगणाच्या मातीत मिळाला. विजय झाला. दैत्यराज मला सोड. इंद्राच्या अंगावरती हस्तगत करून पुढे सॉरी विष्णुदेव लक्ष्मी रमणा सांभाळ तुझा वैकुंठ. हा दैत्यराज मला सोड. साऱ्या शक्तीनिशी तुझ्या वैकुंठात चाल करून येत आहे विष्णुदेव. क्षीरसागरी शयन करी शेषावर बसून. क्षीरसागरी शयन करी शेषावर बसून. त्याची सेवाही करीते माता लक्ष्मी प्रेमानं. त्याची सेवाही करीते माता लक्ष्मी प्रेमानं. क्षीरसागरी शयन करी शेषावर बसून. क्षीरसागरी शयन करी शेषावर बसून. त्याची सेवाही करीते माता लक्ष्मी प्रेमानं. त्याची सेवाही करीते माता लक्ष्मी प्रेमानं. धडी रक्षणासाठी विष्णू बसले शेषवर. विष्णू बसले शेषवर. विष्णू बसले शेषवर. देव कथा चक्रधर देवी ध्यान भक्तवर. देवी ध्यान भक्तवर. देवी ध्यान भक्तवर. येई अवतार धरून दुष्ट सैन्याचे मारून. येई अवतार धरून दुष्ट सैन्याचे मारून. त्याची भक्ती करावी देव होईल प्रसन्न. त्याची भक्ती करावी देव होईल प्रसन्न. क्षीरसागरी शयन करी शेषावर बसून. क्षीरसागरी शयन करी शेषावर बसून. त्याची सेवाही करीते माता लक्ष्मी प्रेमानं. त्याची सेवाही करीते माता लक्ष्मी प्रेमानं. क्षीरसागरी शयन करी शेषावर बसून. क्षीरसागरी शयन करी शेषावर बसून. त्याची सेवाही करीते माता लक्ष्मी प्रेमानं. त्याची सेवाही करीते माता लक्ष्मी प्रेमानं. नारायण नारायण डोळे भरून पाहावी मूर्ती ती अनंता. डोळे भरून पाहावी मूर्ती ती अनंता. तुम्ही दर्शन द्यावो शेषशाही भगवंता. तुम्ही दर्शन द्यावो शेषशाही भगवंता. डोळे भरून पाहावी मूर्ती ती अनंता. डोळे भरून पाहावी मूर्ती ती अनंता.
नारायण नारायण. प्रणाम श्री हरी. प्रणाम माते. आपणास या पुत्र नारदाचा साष्टांग प्रणाम. शुभम भवतु. जे पिंडी ते ब्रह्मांडी नारायण या नारायण. साऱ्या सृष्टीचं भ्रमण करणारा माझा प्रिय भक्त मुनी आज या माझ्या वैकुंठ नगरीमध्ये आला म्हणजे कोणत्या न कोणत्या शंकेचं निरसन करावं लागणार. नारायण नारायण श्री हरी. ते निश्चितच आणि तेच कथन करण्यासाठी हा पुत्र नारद या ठिकाणी आलेला आहे. नारायण नारायण. असं कोणतं संकट आलेलं आहे. श्री हरी, तुम्हा सर्व देवांची सभा भरली असता सूर्यपुत्र यमराज यांचे तेज जमिनीवरती पडले आणि त्या तेजापासून एका असुरी राक्षसाची निर्मिती झाली. त्याचे नामकथन दैत्यराज वरासुर असे ठेवण्यात आलेलं आहे आणि त्यानं तुम्हा सर्व देवतांची राज्य काबीज करण्यासाठी तो या साऱ्या त्रिभुवनावरती अवतार माजवत आहे. प्रथम इंद्राची अमरावती काबीज करून त्यांच्या सुवर्ण सिंहासनाचा चक्रवर्ती सम्राट झाला आणि आता मात्र तो आपल्या या वैकुंठावरती चाल करून येत आहे. आणि हेच सांगण्याकरिता मी इथपर्यंत आलो आहे. श्रीहरी मुनी, या भूतलावर जो जन्माला आला त्याचा मृत्यू अटळ आहे. नारायण नारायण. त्या ज्वालासूर दैत्याचा मृत्यूकाळ जवळ येईल तेव्हा त्याचा मृत्यू अटळ होईल. ठीक आहे श्रीहरी. देवराज इंद्रदेव देखील असंच म्हणाले, मात्र ते युद्धात पराजित झाले आणि त्या सुवर्ण सिंहासनाचा चक्रवर्ती सम्राट तर दैत्यराज ज्वालासूर झाला. आपण देखील हे वैकुंठ वाचवा. श्रीहरी, येतो आम्ही. तुम्ही निश्चिंत राहा आणि तुमची भ्रमंती अशीच सुरू ठेवा. ठीक आहे. अधांतरी हे जुळे भांगण, अधांतरी हे जुळे भांगण, शेषफणावर धरणी हो, शेषफणावर धरणी सारे भगवंताची धरणी, सारे भगवंताची धरणी. अधांतरी हे जुळे भांगण, अधांतरी हे जुळे भांगण, शेषफणावर धरणी सारे भगवंताची धरणी, सारे भगवंताची धरणी. अधांतरी हे जुळे भांगण, अधांतरी हे जुळे भांगण, शेषफणावर धरणी सारे भगवंताची धरणी, सारे भगवंताची धरणी. यमराजाच्या वाराची प्रचिती प्रथम इंद्राच्या अमरावती हस्तगत करून अमरावतीचा चक्रवर्ती सम्राट झाला दैत्यराज ज्वालासूर. पुढील स्वारी विष्णुदेव सांभाळ सांभाळ तुझं वैकुंठ. हा दैत्यराज ज्वालासूर साऱ्या शक्तीनिशी तुझ्या वैकुंठात चाल करून येत आहे. तुझ्या भाऊबरा सामर्थ्य असेल तर स्वीकार स्वीकार ज्वालासुराचं विष्णुदेव ह्या दैत्यराज ज्वालासुराचा प्रणाम स्वीकार करा. शुभम भवतु. विष्णुदेव तुझा शुभम भाऊ घेण्यासाठी हा दैत्यराज ज्वालासूर इथवर आलेला नाही. इंद्राची अमरावती हस्तगत करून अमरावतीचा सम्राट झाला हा ज्वालासूर नव्हे दैत्यराज ज्वालासूर. विष्णुदेव तुझा हे वैकुंठ माझ्या स्वाधीन करून पाताळात निघून जा.
हीच तुला अखेरची चेतावणी देतोय दैत्यराज ज्वालासूर. अरे ज्वालासूर, तुलाही हा श्रीहरी अखेरची चेतावणी देत आहे. तू ही पातळी निघून जा, तिथे आनंदाने राज्य कर. हा श्रीहरी तुला अभय द्यायला तयार आहे. विष्णुदेव, या दैत्यराज ज्वालासुराच्या क्रोधाला आमंत्रण देऊ नकोस, नाहीतर त्या देवेंद्राप्रमाणे तुझ्या देखील सर्वनाश निश्चितच. विष्णुदेव, बुद्धीच्या जोरावर माणसं यशाच्या शिखरावर पोचली, त्यांना ईश्वरी प्राप्ती झाली. पण तुम्ही असुर दैत्य कधी संयम राखला नाही आणि यातच तुमचा अंत झाला हे लक्षात ठेव. विष्णुदेव, कोणत्या दैवताच्या जोरावरती स्वतःला देव म्हणून म्हणतोस? नेहमी कपट्याचा आश्रय घेणारा तू विष्णुदेव. विष्णुदेव, आठवते मेरू मंथन, आठवते सागर मंथन. विष्णुदेव, त्या मेरू मंथनात, त्या सागर मंथनात आम्हा धर्माचा सुद्धा सहभाग होता रे. विष्णुदेव, त्यातून विश्व अमृतोनी प्राप्त झालं. अमृत मात्र तुम्हा देवांच्या वाटेला आणि विष आम्हा दानवांना. एवढंच नव्हे, 2 देव माझ्या राहूच्या मुखात काय पडले. क्षणाचाही विलंब न करता तुझा या सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केलास. विष्णुदेव, तुला क्षमा नाही. विष्णुदेव, तुझा अहंकार रणांगणाच्या मातीत मिळाला. विजय झाला हा. चला सोड. या वैकुंठाचा चक्रवर्ती सम्राट झाला हा. चला सुरू नव्हे, दैत्यराज. चला सोड. इंद्राच्या अमरावती विष्णूचं वैकुंठ हस्तगत करून राहिलं तर ब्रह्मदेवाचं ब्रह्मांड. ब्रह्मदेव, सत्यलोकीचा राजा ब्रह्मदेव. सांभाळ तुझा ब्रह्मांड. हा दैत्यराज ज्वालासूर साऱ्या शक्तीनिशी तुझ्या या ब्रह्मांडावरती झाड करून येत आहे. ब्रह्मदेव,
ब्रह्मपुत्र नारदाचे बोलाय छान, ब्रह्मपुत्र नारदाचे बोलाय छान, ब्रह्मपुत्र नारदाचे बोलाय छान, ब्रह्मपुत्र नारदाचे बोलाय छान. प्रणाम पिताश्री, आपणास पुत्र नारदाचा साष्टांग प्रणाम. शुभम भवतु. पुत्र नारदा, त्या ब्रह्मनगरीमध्ये येण्याचं कारण पृथ्वीतलावरती सर्व काही ठीक आहे ना? नारायण नारायण, काय सांगणार पिताश्री, या साऱ्या विश्वावरती फार मोठं संकट आलेलं आहे. आणि ते कोणते? पिताश्री, दैत्यराज ज्वालासुरानं तुम्हा सर्व देवतांची राज्य काबीज करण्यासाठी सुरुवात केली आहे. प्रथम इंद्राची अमरावती, विष्णूचं वैकुंठ काबीज करून आता तो आपल्या या ब्रह्मांडावरती येत आहे आणि हेच कथन करण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे पिताश्री. पुत्र नारदा, त्या दैत्यराज ज्वालासुराला त्याच्या पराक्रमाचा फार गर्व झालेला आहे, परंतु तू मुळीच चिंता करू नको. त्याला रोखण्यासाठी आम्ही नक्कीच काहीतरी मार्ग काढू. ठीक आहे तुझी पिताश्री. भ्रमंती अशीच चालू ठेव. ठीक आहे पिताश्री, येतो मी. ब्रह्मा आहे माझा पिता, तोच आहे सृष्टी करता. ब्रह्मा आहे माझा पिता, तोच आहे सृष्टी करता. त्याचे आजनी करीतो स्मरण, निमित्तालात करीतो भ्रमण, निमित्तालात करीतो भ्रमण. ब्रह्मा आहे माझा पिता, तोच आहे सृष्टी करता. ब्रह्मा आहे माझा पिता, तोच आहे सृष्टी करता. त्याचे आजनी करीतो स्मरण, निमित्तालात करीतो भ्रमण, निमित्तालात करीतो भ्रमण. ब्रह्मा आहे माझा पिता, तोच आहे सृष्टी करता. ब्रह्मा आहे माझा पिता, तोच आहे सृष्टी करता. त्याचे आजनी करीतो स्मरण, निमित्तालात करीतो भ्रमण, निमित्तालात करीतो भ्रमण. यमराजाच्या वराची प्रचिती प्रथम इंद्रदेवाच्या अमरावती हस्तगत करून त्या सुवर्ण सिंहासनाचा चक्रवर्ती सम्राट झाला हा ज्वालासूर. विष्णूचं वैकुंठ हस्तगत करून वैकुंठाचा अधिपती झाला हा दैत्यराज ज्वालासूर. इंद्राची अमरावती विष्णूचं वैकुंठ हस्तगत करून जे मला सुख मिळालं नाही हे सुख तुझ्या या ब्रह्मांडामध्ये आहे रे. ब्रह्मदेव, सांभाळ सांभाळ तुझं ब्रह्मांड. हा दैत्यराज ज्वालासूर साऱ्या शक्तीनिशी तुझ्या या ब्रह्मांडावरती चाल करून दैत्यराज ज्वालासूर.
प्रथम इंद्राची अमरावती हस्तगत करून त्या सुवर्ण सिंहासनाचा चक्रवर्ती सम्राटाला दैत्यराज ज्वालासूर ब्रह्मदेव तुझे ब्रह्मांड हस्तगत करून या ब्रह्मांडाचा चक्रवर्ती सम्राट होणारा दैत्यराज ज्वालासूर ब्रह्मदेव या दैत्यराज ज्वालासूराचा स्वीकार करा. शुभम भवतु. दैत्यराज ज्वालासुरा, माझ्या ब्रह्मनगरीमध्ये येण्याचं कारण? ब्रह्मदेव अगदी समजूतपणाचा आणून आम्हा सेनेचे प्रयोजन विचारत आहेस. तुम्हा सर्व देवगणांना दिस्त नाबूद केल्याशिवाय हा दैत्यराज ज्वालासूर शांत बसणार नाही. ब्रह्मदेव तुझं हे ब्रह्मांड माझ्या स्वाधीन करून इथून प्रस्थान कर. ही तुला अखेरची चेतावणी असेल. अरे दैत्यराज ज्वालासुरा, तुला तुझ्या पराक्रमाचा फार गर्व झालेला दिसतो. अरे ब्रह्मनगरीत काय, पण ब्रह्मनगरीचा एक कण सुद्धा मिळणार नाही. असंभव असंभव अशक्य हा शब्द हा दैत्यराज ज्वालासुराच्या शब्दकोशात सापडणार नाही. ब्रह्मदेव अजूनही विचार करा. अजूनही वेळ गेली नाही. हे ब्रह्मांड सोडून इथून प्रस्थान करा. अरे दैत्यराज ज्वालासुरा, तुमच्यासारखे दैत्य लोक आम्हा देवतांकडून वरदान प्राप्त करून घेतात आणि त्याच तळावरती पृथ्वी तळावरती हाहाकार माजवता. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, तुम्हा दैत्यांचा शेवट हा आमचा देवता होतो. शेवट तर तुमचा सर्व देवगणांचा. ब्रह्मदेव तुझ्या बाहुबळात सामर्थ्य असेल तर स्वीकार या ज्वालासुराचं आक्रमण. ब्रह्मदेव पाहिलंस महाराष्ट्र ज्वालासुराचा पराक्रम. तूही रणांगण सोडून पळून गेलास. विजय झाला हा ज्वालासूर. इंद्राची अमरावती, विष्णूचा वैकुंठ, ब्रह्मदेवाचं ब्रह्मांड हस्तगत करून राहिला तो महादेव भोलेनाथ. बळ सामर्थ्याचा कैलास पर्वत हा दैत्यराज ज्वालासूर साऱ्या शक्तीनिशी तुझ्या कैलास पर्वतावर सार करून येत आहे. महादेव पार्वती शिवशंकर शोभती दोघे कैलासावर. पार्वती शिवशंकर शोभती दोघे कैलासावर. दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर. दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर. पार्वती शिवशंकर शोभती दोघे
शिवशंकर शोभती दोघे कैलासावर दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर पार्वती शिवशंकर शोभती दोघे कैलासावर पार्वती शिवशंकर शोभती दोघे कैलासावर दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर जटाधारी तू मापती विश्वाचा विश्वंकर विश्वाचा विश्वंकर विश्वाचा विश्वंकर चतुर्शिवी संतगंगा जटेवरी दिनार जटेवरी दिनार जटेवरी दिनार ओ गणराजा तो ईश्वर वैष्णव पुत्र भोजिर गणराजा तो ईश्वर पुत्र भोजिर दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर ओ पार्वती शिवशंकर शोभती दोघे कैलासावर पार्वती शिवशंकर शोभती दोघे कैलासावर दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर दोघे कैलासावर निसर्ग रम्य मनोहर समस्त देव हो, आज अचानक या कैलास पर्वतावर येणं म्हणजे सर्व काही ठीक आहे ना? शिवशंभू त्या दैत्याला जलाशयावर पराक्रमाचा फार गर्व झालेला आहे आणि त्याच गर्वाने त्याने पृथ्वीवरती हाहाकार माजवलेला आहे. त्याने आम्हा तिन्ही देवतांचे राज्य काबीज करून तो आता पूर्ण त्रैलोक्याचा राजा होण्याची स्वप्न पाहतो. तेव्हा त्याला रोखण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे. होय शिवशंभू, यावर काहीतरी मार्ग सुचवा, नाहीतर या सृष्टीचा विनाश व्हायला वेळ लागणार नाही. महादेव कैलासपते सांभाळ सांभाळ तुझा कैलास पर्वत. हा दैत्याला जलासूर साऱ्या शक्तीनिशी तुझ्या या कैलास पर्वतावर चाल करून येत आहे. यमराजाच्या वाऱ्याची प्रचिती प्रथम इंद्राची अमरावती, विष्णूचं वैकुंठ, ब्रह्मदेवाचं ब्रह्मांड हस्तगत करून तुझ्या या कैलास पर्वताचा चक्रवर्ती सम्राट होणार आहे. हा ज्वालासूर नव्हे, दैत्यराज ज्वालासूर. हा देव सामान सामान या दैत्यराज ज्वालासूराचं आशीर्वाद. कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुक्ती झाली कारुण्य सिंधू बहुदुःखहारी तुझवी न शंभो मज कोण तारी. भोलेनाथ असंभवाचे संभव करणारा हा दैत्यराज ज्वालासूर तुझ्या या कैलास पर्वतावर आलेला आहे. भोलेनाथ
या दैत्यराज ज्वालासुराचा प्रणाम स्वीकार करा. दैत्यराज ज्वालासुरा, प्रथम तुझे या कैलास पर्वतावरती स्वागत आहे. भोलेनाथ, हा दैत्यराज ज्वालासूर आपल्या समोर एक मनइच्छा घेऊन आलेलो आहे. दैत्यराज, आपल्याशी कोणती इच्छा आहे? भोलेनाथ, युद्धामध्ये पराजित होऊन तुझ्या या कैलास पर्वतावर दडून बसलेले देवांचा राजा इंद्रदेव, नेहमी कपट्याचा आश्रय घेणारा विष्णुदेव, सत्यलोकीचा ब्रह्मदेव, हे सर्व देव माझा स्वाधीन करून तुझा हा कैलास पर्वत मी मागू इच्छितो. एवढीच माझी मनइच्छा आहे. दैत्यराज ज्वालासुरा, हा तुझा भ्रम आहे. कैलास पर्वत मिळवणे एवढी साधी आणि सोपी गोष्ट नाही. तू बलाढ्य आहे, पराक्रमी आहे, यात ती मात्र शंका नाही. भोलेनाथ, विनंती करून झाली, आता ऐकतोय तुला हा दैत्यराज ज्वालासूर. दैत्यराज ज्वालासुरा, तुला कैलास पर्वत काय, कैलास पर्वताचे कळ देखील मिळणार नाही. भोलेनाथ, ज्यानं मृत्यूलाही जिंकून घेतलं त्याचा सर्वनाश होईलच कसा. भोलेनाथ, तुझा देखील बाहुबळा सामर्थ्य असेल तर स्वीकार रंगण. दैत्यराज ज्वालासुरा, तुला माझं चिंता करायचं असेल तर माझं मान नंदीच्या हाती चिंता कर, म्हणजे तुला तुझ्या पराक्रमाची प्रचिती करायची. बोलाव तुझ्या नंदीला, पाहतो त्याचा पराक्रम. हे नंदीकेश्वरा, अजून विचार कर, अजून वेळ घेत नाही. हा दैत्यराज ज्वालासुराचा पराक्रम तुझा नंदी देखील रणांगण सोडून निघून गेला. विजय झाला हा ज्वालासुराचा. भोलेनाथ, तुझा देखील बाहुबळा सामर्थ्य असेल तर स्वीकार रणांगण, स्वीकार रणांगण.
कैलासच्या ज्वालासुराचा पराक्रम या तुझ्या कैलास पर्वताचा चक्रवर्ती सम्राट झाला हा दैत्यराज ज्वालासूर या चंद्र सूर्य ताऱ्यानं या दैत्यराज ज्वालासुराच्या पायाशी लोटांगण झाला या देव देवांनो या दैत्यराज ज्वालासुराच्या आज्ञेचं पालन करा या पंचमहाभूतांनो या दैत्यराज ज्वालासुराच्या गतीने चाला सर्व भव्य सम्राट झाला हा दैत्यराज ज्वालासूर समस्त देव त्या दैत्यराज ज्वालासुरानं आम्हा सर्व देवांचे राज्य काबीज करून या सृष्टीचा अधिपती बनण्याचं स्वप्न नव्हे तो उंबरठ्यावर तयार आहे. या अधिपती बनण्याचं त्याला वेळीच रोखलं पाहिजे, नाहीतर या सृष्टीचा नाश व्हायला वेळ लागणार नाही. होय विष्णुदेव, यावर काही मार्ग काढलाच पाहिजे. नारायण नारायण देवांचा दास आहे मी खास, हो देवांचा दास आहे मी खास. देवही भयभीत झाले, ज्वालासूर दैत्या पुढे कर देवही हरले, ज्वालासूर दैत्या पुढे कर देवही हरले. देवाचा दास आहे मी खास, देवाचा दास आहे मी खास. देवही भयभीत झाले, ज्वालासूर दैत्या पुढे कर देवही हरले, ज्वालासूर दैत्या पुढे कर देवही हरले. देवाचा दास आहे मी खास, देवाचा दास आहे मी खास. देवही भयभीत झाले, ज्वालासूर दैत्या पुढे कर देवही हरले, ज्वालासूर दैत्या पुढे कर देवही हरले. नारायण नारायण. समस्त देव, आपण इतके भयभीत का दिसत आहात आणि असं कोणतं संकट तुम्हा सर्व देवतांवरती आलेलं आहे? नारायण नारायण. पुत्र नारदा, त्या दैत्य ज्वालासुराला त्याच्या पराक्रमाचा फार गर्व झालेला आहे आणि त्याच गर्वाने त्याने पृथ्वीवरती हाहाकार माजवलेला आहे. त्याने नारायण नारायण. इंद्राचे अमरावती, विष्णूचे वैकुंठ,
महादेवांचा कैलास पर्वत आणि माझी ब्रह्मदेव नगरी जिंकून तो आता पूर्ण पृथ्वीचा अधिपती होण्याची स्वप्न पाहतो, तेव्हा त्याला रोखण्यासाठी यावरती काहीतरी उपाय. नारायण नारायण पिताश्री, यावरती एकच उपाय आहे. आणि तो कोणता? समस्त देव हो, या साऱ्या विश्वाचा करता करविता गौरी पुत्र गणेश यांची तुम्ही आराधना करा, म्हणजेच तो तुम्हाला या संकटातून संकटमुक्त करेल. ठीक आहे. ठीक आहे देव. घेताना गणेशाचे हो संकट टळते भक्तांचे, हो संकट टळते भक्तांचे. घेताना गणेशाचे हो संकट टळते भक्तांचे, हो संकट टळते भक्तांचे. सांगण्याप्रमाणे आपण त्या गणेशाची आराधना करूया. चला चला देव चला. ठीक आहे. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गणेशाय नमः. देव हो, मी तुमची एकनिष्ठ भक्ती पाहून मी तुमच्यावरती प्रसन्न झालो आहे. देव हो, असं कोणतं संकट तुम्हा सर्व देवतांवरती आलेलं आहे आणि तुम्ही इतके भयभीत का बरं दिसता आहात? हे गणेशा, यमराजाची सभा भरली असताना यमराजा आणि त्रिलोत्तमाच्या नाचगण्यातून एका असुरी दैत्याची निर्मिती झाली आणि त्या दैत्याचे नाव ज्वालासुराचे ठेवण्यात आले. परंतु त्या दैत्याला ज्वालासुराने तर या सृष्टीवरती हाहाकार माजवला आहे. त्यांनी आम्हा सर्व देवतांची राज्य काबीज करून तो या सृष्टीचा अधिपती बघण्याचे स्वप्न पाहतोय. त्याला वेळीच रोखलं पाहिजे. त्यावर आपण काहीतरी मार्ग काढा. देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. मी माझे रौद्र रूप धारण करू त्या दैत्यराज ज्वालासुराच्या वधासाठी जात आहे. मी माझे रौद्र रूप धारण करू त्या दैत्यराज ज्वालासुराला गिळंकृत करण्यासाठी जात आहे. निश्चिंत राहा देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे. भयभीत झाले देव हे सारे हो, भयभीत झाले देव हे सारे, शरण गेले ते गणपतीला. दैत्य मातला ज्वाला सोडतो भार झाला धरणीला. दैत्य मातला ज्वाला सोडतो भार झाला धरणीला. भयभीत झाले देव हे सारे हो, भयभीत झाले देव हे सारे. सर्व देवाने श्री गणेशाची वर्षा करू. श्री गणेशाला प्रसन्न घेतलं.
सोड. हे गणेशा, तुझं हे भव्य दिव्य रूप का धारण केलंस आणि कशासाठी धारण केलंस? हे ज्वालासुरा, तू सर्व देवांची राज्य त्यांना स्वाधीन कर आणि तुझा हा असुरी मार्ग सोडून दे. मी तुला क्षमा करेन. हे गणेशा, इंद्राची अमरावती, विष्णूचं वैकुंठ, ब्रह्मदेवाचं ब्रह्मांड, शंकराचा कैलास पर्वत हस्तगत करून या त्रिभुवनाचा राजा झाला हा दैत्यराज जलासोल. हे गणेशा, तू माझ्या मार्गातून बाजूला हो, नाहीतर त्या समस्त देवगणांप्रमाणे तुझा देखील सर्वनाश निश्चितच. हे दैत्यराज ज्वालासुरा, तुझा मृत्यू जवळ आला आहे. मी तुला गिळंकृत करण्यासाठी हे माझे भव्य दिव्य रूप धारण केले आहे. त्यामुळे तुझा अंत निश्चित आहे, अंत निश्चित आहे. हे गणेशा, देव देव करून देवाच्या नावाला काही न पाठवले हे सर्व देव आणि त्या सर्व देवांची पाठ हाकली करणारा तू त्यांचा देव. हे गणेशा, हे दैत्यराज ज्वालासुरा, तुला मी तू माझ्या मार्गातून बाजू हो, नाहीतर समस्त देवगणाने त्याचप्रमाणे तुझा देखील सर्वनाश निश्चितच. हे गणेशा, तुझा देखील बाहुबलाचं सामर्थ्य असेल तर श्रीकर रंगण.
नारायण नारायण. अरे काय अवस्था, अरे काय आहे तुझी अवस्था देव हो. नारायण नारायण. गणेशा गणेशा अंत आहे अंत. बाई बाई मला माफ कर गणेशा. नाही गणेशा. चक्रवर्ती सम्राट बनण्याचा देव हो. काय ही तुझी अवस्था. नारायण नारायण. दरवाजे घर गेली खाली असते. काय ही तुझी अवस्था. समस्त देव हो, आपल्याला संकटमुक्त करण्यासाठी बाळ गणेशाने त्या ज्वालासुराला गिळंकृत केले, परंतु याच्यामुळे त्याच्या अंगाचा दाह होत आहे. आपण बाळ गणेशाला संकटमुक्त केलं पाहिजे. समस्त देव हो, मी माझ्याकडील वरुण वर्षा
गणेशाच्या मस्तकावर करत आहे आणि त्याचा दाह शांत होईल आणि त्याला विघ्नहर्ता या नावाने ओळखले जाईल. मी माझ्या जवळ शीतकमळ गणेशाच्या मस्तकावर ठेवून त्याचा दाह शांत करण्याचा प्रयत्न करतो. आजपासून त्याला हे रंभाय नमः हे नाव प्रसिद्ध होईल. देव, गणेशाचा दाह कमी करण्यासाठी मी माझ्या 2 कन्या रिद्धी स्थिती या 2 कन्या अर्पण करतो, जेणेकरून गणेशाचा दाह कमी होईल आणि यापुढे याला रिद्धी स्थिती प्रदाय या नावाने ओळखले जाईल. समस्त देव, बाळ गणेशाचा दाह शांत करण्यासाठी मी माझ्या मस्तकावर चंद्रकोर गणेशाच्या मस्तके अर्पण करतो. यामुळे त्याला भालचंद्र हे नाव प्रसिद्ध होईल. समस्त देव हो, अजूनही बाळ गणेशाचा दाह शांत झालेला नाही. ऋषी मुनी, आपण यावरती काहीतरी मार्ग काढा. गणेशाचा विजय असो, गणेशाचा विजय असो. गणपती बाप्पा मोरया. रसिक हो, सर्व देवगणांना संकटमुक्त करण्यासाठी बाळ गणेशाने आपलं रौद्ररूप धारण करून ज्वालासूर दैत्याला गिळंकृत केले. त्यानंतर गणेशाचा दाहदाह झाला. इंद्रदेवानी आपल्याकडील वरुण वर्षाव करून गणेशाचा दाह शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गणेशाला विघ्नहर्ताय नमः असे नाव पडले. विष्णुदेवानी गणेशाच्या मस्तकावर आपल्याकडील शीतकमळ अर्पण केले. त्यामुळे गणेशाला हेरंबाय नमः असे नाव पडले. ब्रह्मदेवाने आपल्याकडील रिद्धी सिद्धी कन्या गणेशाला अर्पण केल्या. त्यामुळे गणेशाला सर्व सिद्धी प्रदाय असे नाव पडले. भगवान शिवशंभोनी आपल्या जटेतील चंद्रकोर गणेशाच्या मस्तकावर ठेवली. त्यामुळे गणेशाला भालचंद्राय नमः असे नाव पडले. तरीही गणेशाचा दाह शांत झाला नाही. कश्यप ऋषींनी आपल्याकडील 21 दुर्वांची जोडी गणेशाच्या डोक्यावर वाहिली आणि गणेशाचा दाह शांत केला. जो भक्त गणेशाला दुर्वा अर्पण करेल तो भक्त गणेशाला प्रिय असेल. अशा प्रकारे गणेशाला अनेक नावे पडली व दैत्यराज ज्वालासुराचा वध झाला.